प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे तुमचं बंधू आणि भगिनींनो. बऱ्याचदा आपण आजारी का पडतो किंवा आपण वारंवार आजारी का पडतो हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसते. बऱ्याचशा लोकांना वारंवार ताप येत असतो, खोकला होत असतो किंवा सर्दी होत असते किंवा इतर काही कारणाने आजारी होत असतात. अनेक आजार, छोटे मोठे आजारी सारखे होत असतात आणि ही आजारी का होतात हे त्यांना कळतच नसते. बऱ्याचदा या आजाराचं कारण वैयक्तिक अस्वच्छता देखील असू शकते किंवा परिसराची अस्वच्छता देखील असू शकते. बऱ्याचशा घरांमध्ये किंवा बऱ्याचशा घराच्या परिसरात खूप घाण असते आणि त्या घाण असल्यामुळे तिथे मच्छरांचा खूप सुळसुळाट असतो किंवा मुंग्या, माकोड्या, माशांचा खूप सुळसुळाट असतो. त्यामुळे देखील आपण बरेचदा आजारी होत असतो. घाणीमध्ये बरेचदा सांडपाणी साचलेले असते आजूबाजूला, अवतीभोवती खूपदा पाणी साचलेले असते आणि त्या पाण्यामध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झालेली असते आणि या डासांमुळेच आपण बऱ्याचदा आजारी पडत असतो आणि आपल्याला हे कळतच नसते की आपण आजारी का होतो. तशाच प्रकारच्या आपल्याला काही वाईट सवय असतात. आपण बऱ्याचशा व्यक्तींना हात धुण्याची सवय नसते. हात धुवून जेवण करायचं किंवा आपलं कुठलेही काम हात धुवून करायचं असं त्यांना सवय नसते. त्यामुळे ते अस्वच्छ हातांनी किंवा अस्वच्छ याच्यानेच आपलं जेवण करणं किंवा बाकीचे कामं करत असतात. त्यामुळे देखील बऱ्याचदा आपण आजारी होत असतो. आपल्या बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की त्यांच्या हाताची नेल्स म्हणजे नख ही खूप वाढलेली असतात आणि नखांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते आणि त्या घाणीमुळे देखील आपण आजारी पडू शकतो. कारण त्या आपल्या ज्या नख असतात त्यामध्ये खूप घाण साचलेली असते आणि त्यामुळे बऱ्याचदा बारीक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा त्या अन्नाद्वारे किंवा तेव्हा त्या हाताद्वारे आपल्या पोटात जात असतात. कारण आपण एकतर हात स्वच्छ धुत नाही. आपल्या हातांची नखे वाढलेली असतात. त्यामुळे आपल्या पोटात हे बॅक्टेरिया जाण्याचा खूप दाट संभव असतो. त्यामुळे देखील आपण वारंवार आजारी होऊ शकतो किंवा होत असतो. कारण एकतर परिसर आपला स्वच्छ नसेल आणि आजूबाजूला खूप घाण असेल, जिथे तिथे पाणी साचलेले असेल, त्यामध्ये एकतर मच्छरांची पैदास वाढत असते आणि आता पावसाळा आहे. पावसाळ्यात तर पाणी वारंवार साफ करणे गरजेचे आहे. कारण पाण्यामध्ये बऱ्याचदा बॅक्टेरिया तयार होत असतात किंवा बऱ्याचदा डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे पावसाळ्यात जिथे तिथे पाणी न साचू देता ते पाणी वारंवार खाली करणे आवश्यक असते. कारण पावसाचे पाणी कुठेही जमा होत असते आणि आपल्या जर आजूबाजूला अशी भांडी कुंडी असेल ज्याच्यामध्ये पाणी साचेल असं असेल तर ते वारंवार स्वच्छ करणे किंवा साफ करणे गरजेचे असते. किंवा जर आपल्याला आजारी पडायचे नाही आहे, आपण नेहमी हेल्दी राहावं किंवा सशक्त राहावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या भोवताला आपल्याला परिसर देखील स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. जेवढी आवश्यकता आपली वैयक्तिक स्वच्छता आहे त्यापेक्षा जास्त आवश्यकता आपल्याला परिसर स्वच्छ ठेवण्याची आहे. कारण जर परिसर देखील अस्वच्छ असेल आणि जिथे तिथे सांडपाणी साचत असेल आणि तिथे तिथे माशांचा सुळसुळाट असेल तर आपण आजारी पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण आपला परिसर देखील तेवढा स्वच्छ करणे गरजेचे आहे जेवढा की आपण आपली वैयक्तिक स्वतःची काळजी घेत असतो. म्हणूनच आपला परिसर आणि आपली वैयक्तिक स्वच्छता हे देखील आपल्या आजाराला रोखण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणून आपण आपल्या आजूबाजूला स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी थोडा आपल्याला कष्ट लागतो, परंतु तो कष्ट करणे खूप गरजेचे आहे. आणि जर आपल्याला आपल्याला स्वतःला सशक्त ठेवायचे असेल किंवा आपल्याला आजारापासून दूर ठेवायचे असेल तर हे आपल्याला करणे गरजेचेच आहे आणि ते आपण केलेच पाहिजे. एकतर वैयक्तिक स्वच्छता आणि दुसरी परिसर स्वच्छता. जर आपण हे दोन मूलमंत्र आपल्यासोबत जपली तर आपण कधीच जास्तीत जास्त सशक्त राहू किंवा स्वस्थ राहू. आणि ही मूलमंत्रे आपण जपली नाही तर आपण वारंवार आजारी पडतच राहू. म्हणून ही दोन मूलमंत्रे तुम्ही सर्वांनी नक्की जोपासा. आणि हा माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सर्वांनी लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.